नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या कंपनीला नव्याने सुरुवात झालेली असते। जे टेंडर त्यांना मिळालेलं असतं त्यामुळे आता मात्र त्यांनी एक ॲप सुरू केलेली असते आणि त्या ॲपच्या विरोधात मात्र ऐश्वर्याने दुसरी ॲप ती चालू करणार असते आणि त्यासाठी मात्र त्या ॲपपेक्षा यांची ॲप अगदी जोख असली पाहिजे म्हणून आता ऐश्वर्याने आदित्य कश्यप यांना बोलावून घेतलेलं असतं, परंतु ते मात्र आता यांच्या कंपनीला एक अशी मदत करायला तयार नसतात। कारण यात त्यांचा फायदा काय, कारण त्यासाठी त्यांचा काही फायदा होत असेल जर ही यांची ॲप जर कॅन्सल झाली आणि तिचा काही असा फायदा झाला नाही तर मात्र आमचा त्यात काही उपयोग नाही होणार। त्यासाठी मात्र आता आम्ही तुमच्या कंपनीला एक अशी ऑफर देतो आणि त्याच बदल्यामध्ये आम्ही तुमच्याशी ही जे काही पब्लिसिटी तुमच्या कंपनीची आणि त्या ॲपची करणार आहोत त्यासाठी आम्हाला आमच्या कंपनीची जाहिरात होण्यासाठी एक असा कार्यक्रम आयोजित करावा लागणार असा आणि ते इव्हेंट असं असलं पाहिजे की त्यामध्ये मुळशी गावातील सर्व काही लग्न झालेलं जे जोडपं आहे सो आणि श्री यांचं तेथे आता आपण ते इव्हेंट त्यांना करणार आहोत आणि त्यांच्यासाठी खास इव्हेंट आपण सुरू करणार आहोत आणि तरच मात्र आमचा त्यात फायदा होऊ शकतात। तर ऐश्वर्या म्हणते की काही हरकत नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही तयार आहोत। आणि मात्र त्या आदित्य कश्यप यांनी ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की यात गावातील कितीही जोडपे आले, कितीही स्त्री आणि सो आले तरीसुद्धा मात्र त्या जोडप्याला त्या अख्ख्या जोडप्यामध्ये जिंकणार मात्र तुम्हीच, कारण तुम्हाला हरवणारं असं कोणीही या गावात नसेल आणि त्याचं बक्षीससुद्धा तुम्हाला दिलं जाईल। असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्या खुश होते। ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, जर असे असेल तर हे कार्यक्रम करण्यासाठी आम्ही तयार आहोत। तर आता ह्या कार्यक्रमाचा सर्व काही खर्च हा अगदी सयाजीराव ऐश्वर्या आणि ह्या सारंग यांनी केलेला असतो आणि यासाठी आता खूप असा खर्च आलेला असतो। ऐश्वर्याला वाटत असतं की आता जर आपण ह्या जानकी आणि ऋषिकेशपेक्षा चांगली अशी ॲप जर उघडली आणि सर्व काही शेतकरी आपल्या बाजूने परत वळून घेतले आणि त्यामध्ये आता आपला फायदा होईल असं तिला वाटत असतं आणि ते जानकी ऋषिकेश यांना पुन्हा डील नाही मिळू शकत, त्यांची कंपनी पुन्हा आता डबघाईला येईल अशी आता ऐश्वर्याची भावना असते। परंतु आता मात्र येथे सर्व काही गावातील सो आणि श्री हे आलेले असतात, एकत्र जोडपे येतात कार्यक्रमाची अगदी नव्याने। तेव्हा त्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि ते आदित्य कश्यप हे आलेले असतात। ऐश्वर्या आणि सारंग तर तोऱ्यात तेथे येतात आणि आता मात्र जानकी आणि ऋषिकेश यांना इकडे ह्या इव्हेंटबद्दल माहिती होते। तर आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं हे तर मला माहितीच नव्हतं। तेव्हा जानकी म्हणते की जर आपल्या कंपनीला याने जर नुकसान होऊ शकतं तर ऋषिकेश आपल्याला त्यासाठी काहीतरी असं पाऊल उचलावं लागेल। ऋषिकेश म्हणत असतो की अगं जानकी आपल्या कंपनीला काही होऊ शकत नाही। तेव्हा मात्र जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आपल्याला त्याचा तोटा नक्की होऊ शकतो। तेव्हा आता लगेच ते ॲपबद्दल ते विचार करतात। तर ऋषिकेश म्हणतो की जानकी खरंच याचा तर मी विचार केलाच नव्हताच ग, परंतु आता मात्र त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल। तर जानकीच्या डोक्यात एक प्लॅन येतो। जानकी म्हणत असते की ऋषिकेश जर आपण त्या इव्हेंटमध्ये सहभागी झालो आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर भाग घेतला, ती स्पर्धा जर आपण जिंकलो तर त्या स्पर्धेचे विनर आपण असू। त्यामुळे आता काही झालं तरी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला भाग घ्यायला हवा आणि तरच मात्र आपण आपलं हे जे काही ही ॲप हे ऐश्वर्या आणि सारंग उघडत आहे आणि जर ती ॲप आपल्याला अगदी टक्कर देणारी असेल तर मात्र त्यात आपला लॉस होऊ शकतो। त्यामुळे आता मात्र आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागेल। आता जानकीचं हे जे म्हणणं आहे तर ते ऋषिकेशला पटतं। ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे जानकी, आपण त्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊयात। तेव्हा आता जानकीचं ऐकून ऋषिकेश आणि जानकीसुद्धा तेथे त्या इव्हेंटला यायचं ठरवतात। अवंतिका आणि सौमित्र या दोघांनी तर अगदी आनंदाने भाग घेतलेलाच असतो, कारण सारंग आणि ऐश्वर्या दोघांना कसं तोंडावर पाडायचं हे मात्र आता जानकी आणि ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका यांनी ठरवलेलं असतं। अवंतिकाला तर आता ह्या ऐश्वर्याचा बदला घ्यायचाच असतो, कारण जानकी बहिणी घरी आल्यानंतर मात्र ह्या ऐश्वर्याने अपमान केलेला असतो। त्या ज्या काही साडी आहे तर ती बदलवलेली असते, परंतु जानकी आणि अवंतिका या दोघींनी मिळून आता ऐश्वर्याला तोंडावर तर पाडलेलंच असतं। परंतु सर्व गावासमोर आता ऐश्वर्याचं कसंही
जानकी तिला खाली पाहायला लावते आणि ही स्पर्धा जानकी आणि ऋषिकेश कशी जिंकतात अगदी चॅलेंजवर चॅलेंज देऊन हे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। तर आता ह्या कार्यक्रमाला सुरुवात होते तेव्हा आता ऐश्वर्याचा तोरा असतो की काही झालं तरी ही कॉम्पिटिशन आम्ही जिंकणार आहे, म्हणून ती आदित्य कश्यप यांना तो फॉर्म मागते। श्री आणि एसो ही स्पर्धा सुरू होते। सर्व गावातील जोडपे येतात आणि त्यात आपले सौमित्र आणि अवंतिका सुद्धा येतात आणि याच वेळेस मात्र ऐश्वर्याला असं वाटत असतं की जानकी मात्र तेथे नाही येऊ शकत, परंतु अवंतिकाने आता फोन करून जानकीला याबद्दल माहिती दिलेली असते आणि जानकी आता ऋषिकेशचं हे मन म्हणजे या इकडे येण्यासाठी तयार करते आणि जे काही आहे तर ते आपल्या कंपनीला कोणताही तोटा होऊ नये म्हणून आता जानकी आणि ऋषिकेशसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवतात। तेव्हा ऐश्वर्याला असं वाटत असतं की जानकी आता हे स्पर्धेमध्ये भाग तर घेऊ शकत नाही आणि ही अवंतिका डिफेक्टिव्ह पीस हिला तर मी आता कोणत्याही प्रकारे हरू शकते, त्यामुळे जिंकणार मात्र मी असा ऐश्वर्याला ॲटिट्यूडपणा असतो। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या पाठीमागून जानकी येते आणि जानकी तेथे आल्यानंतर मात्र आता तेथे आपलं जे नाव आहे जानकी ऋषिकेश रणदिवे असं त्या फॉर्मवर लिहिण्यासाठी देते। तेव्हा तेथे आल्यानंतर मात्र ऐश्वर्याचा खूप असा जळफळाट होतो आणि जळफळाट झाल्यानंतर मात्र ऐश्वर्या आता जानकीचा अपमान करण्याचा ठरवते आणि ती म्हणत असते की आता मात्र ही लायकी नसलेली जानकी येथे का आली असेल, हिला तर कोणताही आत्मविश्वास नाही, हिच्यामध्ये अगदी फाजील असा आत्मविश्वास भरलेला आहे, कारण प्रत्येक क्षणी ती कुठेही जात असते अगदी जबरदस्तीने आणि हिला लायकी ही चीजच नाही, म्हणून आता सर्वांसमोर ती जानकीचा अपमान करण्याचा ठरवते। अगं आमच्यात जो आत्मविश्वास आहे तर तो आत्मविश्वास आणि तुझ्यामध्ये जो आहे तर तो लायकी नसलेला तुझा फाजील आत्मविश्वास। तरी सुद्धा आता जानकी ऐश्वर्याला काही उत्तर देत नाही। तेव्हा आता जानकीने एक खूप छान असं विचार करून उत्तर ऐश्वर्याला दिलेलं असतं, कारण आता जेव्हा ती रणदिव्यांच्या घरात गेलेली असते हळदी कुंकवाला सुद्धा, त्यावेळेस सुद्धा तिने ऐश्वर्याला तोंडावर पाडलेलं असतं आणि आज मात्र सर्व मुळशी गावाच्या जोडप्यासमोर तिने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की अगं जिंकणार कोण, जिंकणार तर आता ह्या येणारी वेळच ठरवेल। अगं ऐश्वर्या तू कितीही स्वतःला अगदी काही माणसांना खरेदी करण्याचा प्रयत्न जरी केला परंतु वेळ मात्र सर्व काही दाखवून जाते। अगं मागे तर तुझी वेळ होती, परंतु आता येणारी वेळ कुणाची आहे हे तू नाही ठरू शकत। आता कोण असं तोंडावर आपटणार आहे आणि कोण आता ह्या विजयाचं बक्षीस घेणार आहे ते आता लवकरच पाहशील। तेव्हा आता ऐश्वर्याचा खूप असा अपमान होतो। ऐश्वर्याला असं वाटतं की काय करू आणि काय नाही आणि ह्या जानकीला येथे या इव्हेंटमध्ये कोणी असं येण्यासाठी आग्रह केला असेल, काय इथे आले असेल, कोणत्या हक्काने ती येथे आली। तेव्हा असा तिला आता अगदी मनात जळफळाट होती, ही भिकारडी कुठली जानकी, हिला इथे येण्यासाठी कोणी सांगितलं असेल। तेव्हा जानकी आता ऐश्वर्याचं सर्व काही बोलणं सहन करून घेत। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने या अगोदर सुद्धा जानकी येण्या अगोदर ह्या अवंतिकाला टोमणा मारलेला असतो। तेव्हा ती त्या साहेबांना म्हणत असते की फॉर्म भरण्याची पहिला नंबर आमचा असेल, बाकी कुणाला यामध्ये अगदी कोणतेही हक्क मिळू नये आणि या स्पर्धेची विनर सुद्धा मी असेल। तेव्हा अवंतिका अगदी रागाने ऐश्वर्याकडे पाहत असते, परंतु ऐश्वर्याला असं वाटत असतं की मला टक्कर देण्यासाठी कोणी नाही। तेव्हा आता ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर अगदी स्वतःला खूप असं हिनवत असते, परंतु जानकी मात्र तेथे येऊन ऐश्वर्याचा पूर्णपणे ॲटिट्यूडपणा कमी केलेला असतो आणि आपला श्री आणि सो या जो काही दोन ऋषिकेश आणि जानकी जोडपं आहे तर त्यांचा फॉर्म तिने अगदी आनंदात भरलेला असतो। तेव्हा आता कॉम्पिटिशनला सुरुवात होते आणि ऐश्वर्या तर आता मात्र या कॉम्पिटिशनचा असा एक उद्देश असतो की आपण आपल्या नवऱ्याला किती ओळखतो आणि त्या ओळखण्यावरून आपण त्याच्याबद्दल जे गुण आणि दोष आहे तर ते कसे सांगू शकतो आणि ते जरी झालं तरी त्या ॲपबद्दल सुद्धा शेतकऱ्यांबद्दल असणारी माहिती, यामध्ये पूर्ण काही माहिती। आणि आता मात्र यात अग्रेसर असतात जानकी आणि ऋषिकेश, कारण आता ऐश्वर्या तर आत्तापर्यंत सारंगवर कधीही प्रेम करू शकलेली नव्हती आणि आता सारंगबद्दल काय सांगू आणि काय नाही असं आता ऐश्वर्याला होतं। प्रत्येक आवडीनिवडीबद्दल आता ऐश्वर्याला काही एक सांगता येत नाही, फक्त ती स्वतःचा ॲटिट्यूडपणा आता सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मात्र तिला अनेक प्रश्न हे सारंगबद्दल विचारले जातात, परंतु एकाही प्रश्नाचं उत्तर ऐश्वर्याला व्यवस्थित येत नाही। आणि त्याच नंतर आता जानकीची वेळ येते, तर जानकी आणि ऋषिकेशचं प्रेम पाहून आता जे समोर आदित्य कश्यप
आहे तर ते सुद्धा खुश होतात आणि नक्की ह्या जोडीमध्ये असं काहीतरी खास आहे आणि नक्की ही श्री आणि सोची जोडी जिंकू शकेल असं त्यांना वाटत असते। तेव्हा मात्र आता एकमेकांबद्दल जे प्रश्न विचारायचे आहे तर ते आदित्य कश्यप हे विचारायला सुरुवात करतात। तर आपले जानकी आणि ऋषिकेश आता आपल्या जोडीमधील जे काही अगदी एकमेकांचे गुण आहे तर त्याबद्दल अगदी सांगायला सुरुवात करतात। प्रत्येक कोणताही प्रश्न असतो तर त्याचे उत्तर जानकी आणि ऋषिकेश अगदी ऐश्वर्याच्या नाकावर टिकून तो देतात, कारण आता मात्र ऐश्वर्याला माहिती असतं की मी तर ह्या डिफेक्टिव्ह पीसला कधीही आपला नवरा म्हणून स्वीकारलेलं नाही, मग त्याच्याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती आपण नाही देऊ शकत, म्हणून तिचा आता अगदी जळफळाट होतो। परंतु जानकीने मात्र अगदी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ऋषिकेशबद्दलचे सर्व काही अनुभव आणि त्याचे गुणदोष सर्व काही सांगितलेले असतात। तेव्हा जानकीबद्दल सुद्धा सर्व माहिती ऋषिकेशने अचूक दिलेली असते आणि त्यात मात्र आता सौमित्रा आणि अवंतिका यांना तर खूप असा आनंद होतो। आणि तेव्हा आता जानकी ही ऐश्वर्याला उत्तर देते, ऐश्वर्या अगं तू कितीही सारंग भाऊजींना आपला नवरा मानण्याचं आणि त्यांना खोट्या प्रेमात अडकवण्याचं नाटक कर, पण आज मात्र या जगासमोर मुळशी गावासमोर तू दाखवून दिलं की तू सारंगवर किती खोटं प्रेम करते, त्याच्याबरोबर लग्नाचे जे नाटक केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल कोणत्याही अशी खास माहिती तुला माहिती नाही, त्यामुळे तू काय सारंग भाऊजीबद्दल सांगू शकशील। म्हणून आता ऐश्वर्याचा आणखीन पोपट जानकीने सर्वांसमोर केलेला असतो आणि आता जानकी आणि ऋषिकेशच्या जोडीचं कौतुक करून सर्वजण टाळ्या वाजवतात। सौमित्रा आणि अवंतिका हे सुद्धा आपला फॉर्म भरून अगदी अचूक एकमेकांबद्दल माहिती आता ह्यांना देतात आणि हा इव्हेंट अगदी छान प्रकारे पार पाडतो। आणि तोंडावर मात्र ह्या इव्हेंटमध्ये आपटते तर ती ऐश्वर्या, कारण स्वतःला इतक्या ॲटिट्यूडमध्ये मी जिंकणार मुळशी गावामध्ये मी आणि सारंग आमची जोडी जिंकणार असं तिला वाटत असतं। परंतु त्याच वेळेस मात्र शेतकऱ्याबद्दल जी काही ॲप आहे ती जानकी आणि ऋषिकेशने ओपन केलेली असते आणि त्या ॲपबद्दल बरीचशी काही माहिती आता येते। हे जे आदित्य कश्यप आहे तर ते पब्लिसिटी करतात आणि त्या पब्लिसिटीमध्ये त्यांना असं खूप काही अगदी जानकी आणि ऋषिकेश यांना जोराची म्हणजे असं वाव मिळतो, त्यांना चालना मिळते, सर्व काही अगदी शेतकऱ्यांना आणि गावगावच्या प्रत्येक हे लोकांना या ॲपबद्दल माहिती होते आणि जानकी ऋषिकेशचे जे विचार आहे तर सर्व शेतकऱ्यांना पटतात सुद्धा आणि ह्या कंपनीचा सुद्धा त्यात फायदा होतो। म्हणून आदित्य कश्यप आहे तर ते आता ऐश्वर्याला आणि सारंगला झुकारून मात्र या स्पर्धेचा विनर बनवतात, कारण जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सुमित्रासुद्धा आता तेथे येते आणि हे सर्व बघून आता सुमित्राला सुद्धा खूप आनंद होतो। सौमित्रा आणि अवंतिका तर उड्या मारायला सुरुवात करतात, परंतु तेथे मात्र ऐश्वर्या आणि सारंग हे सर्वांसमोर तोंडावर आपटतात आणि आता जे सत्याचा मानकरी आहे तर आपल्या जानकीला हे पारितोषिकची ट्रॉफी मिळते आणि ऋषिकेश अगदी खुश असतो। तेव्हा ऐन वेळेस येऊन मात्र ऐश्वर्याला तोंडावर आपटून जानकी ऋषिकेशने आपल्या नात्याचं जे काही हे अर्थ आहे तर तो सर्वांसमोर या ऐश्वर्याला अगदी प्रोत्साहित करून सांगितलेला असतो आणि प्रेम आणि नातं हे कसं टिकतं आणि कोणत्या आधारावर टिकतं हे सर्व काही आता स्पर्धेचा मानकरी बनून ऐश्वर्याला दाखवून दिलेला असतो। तेव्हा आता आदित्य कश्यप हे सुद्धा जानकी आणि ऋषिकेशचं कौतुक करतात आणि त्यांना स्पर्धेचा विनर करून त्यांना अगदी थाटामाटात अगदी टाळ्या वाजवत हे बक्षीस दिलं जातं। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।